सतत व्हिडिओ बघायचे. रात्री एकटी, फोन आणि मी. आणि मग जे झालं, सुरुवात अगदी साधी होती. रात्री झोप येत नव्हती म्हणून मी थोडा वेळ फोनवर व्हिडिओ बघायला लागले. पहिल्या दिवशी फक्त 10-15 मिनिटं. नंतर ते रोजचंच झालं. रात्री सगळे झोपल्यानंतर मी एकटीच ब्लँकेटमध्ये फोन घेऊन पडायचे. हळूहळू मला त्या सवयीची इतकी सवय लागली की फोनशिवाय मला झोपच येईना. प्रत्येक रात्री मी वेगवेगळे व्हिडिओ बघत बसायचे. कधी मोटिवेशनल, कधी रँडम रील्स, कधी काहीतरी वेगळंच. आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की मी स्वतःवरचा कंट्रोल हरवत चालले. मी थांबायचा प्रयत्न करायचे, पण बोटं आपोआप स्क्रीनवर स्क्रोल होत राहायची. जणू माझं मन नाही तर काहीतरी दुसरंच मला कंट्रोल करत होतं. एका रात्री असंच मी 2 वाजेपर्यंत व्हिडिओ बघत होते. हो, रात्री 2 पर्यंत. घड्याळात 2:17 झाले आणि अचानक एक व्हिडिओ आपोआप प्ले झाला. मी तो ओपन केला. स्क्रीनवर ब्लँक बॅकग्राऊंड होता आणि हळू आवाजात कुणीतरी बोलत होतं, "तुला झोप येत नाही ना?" माझा श्वास थांबला. मी लगेच व्हिडिओ पॉज करायचा प्रयत्न केला, पण पॉज होत नव्हता. तो आवाज पुन्हा आला, "तुलाही सवय लागली आहे?" माझ्या हाताला थरथर सुरू झाली. मी घाबरून फोन बाजूला ठेवला. पण काही सेकंदांनी क्युरिओसिटीने पुन्हा फोन उचलला. व्हिडिओ अजूनही चालू होता आणि आता स्क्रीनवर हलकीशी शॅडो दिसत होती, जणू कोणीतरी कॅमेऱ्यासमोर उभा आहे. मी लगेच ॲप बंद केला. पण काही सेकंदांनी तोच व्हिडिओ पुन्हा ओपन झाला. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी पुन्हा स्विच ऑफ केला आणि झोपायचा प्रयत्न केला. पण डोळे बंद केले तरी तोच आवाज डोक्यात येत होता. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, आज फोन वापरायचा नाही. पण रात्र झाली आणि पुन्हा तेच बेचैनी सुरू झाली. मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मी फोन हातात घेतलाच आणि व्हिडिओ ॲप उघडलं. आणि आश्चर्य म्हणजे हिस्ट्रीमध्ये तो व्हिडिओ नव्हताच. जणू काही झालंच नव्हतं. मी थोडी शांत झाले आणि पुन्हा स्क्रोलिंग सुरू केलं. पण यावेळी मला जाणवलं, काहीतरी वेगळं आहे. माझ्या प्रत्येक स्वाईपनंतर स्क्रीनवर सेकंदभर ब्लॅक शॅडो दिसत होती. जणू काही कुणीतरी दुसऱ्या बाजूला आहे. मी डोळे चोळून पुन्हा पाहिलं, पण सगळं नॉर्मल. मी स्वतःला समजावलं, कसला तरी प्रकाश किंवा सावली असेल. पण रात्री 2:17 झाले आणि पुन्हा तोच व्हिडिओ आपोआप ओपन झाला. यावेळी आवाज स्पष्ट होता, "तू परत आलीस?" मी पूर्ण घाबरले. मी फोन खाली ठेवला, पण स्क्रीन स्वतःच ऑन झाला. व्हिडिओ चालूच होता आणि आता शॅडो थोडी क्लिअर दिसत होती. जणू कोणीतरी हळूहळू कॅमेराजवळ येत होतं. माझ्या अंगावर काटा आला. मी फोन हातात घेतला आणि स्क्रीनकडे बघत राहिले. तो आवाज पुन्हा आला, "तुला माहिती आहे, तू एकटी नाहीस." माझं हृदय थांबलं. असं वाटत होतं की लगेच आजूबाजूला पाहिलं, रूममध्ये कोणीच नव्हतं. पण तरीही मला वाटत होतं की कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे. मी घाबरून फोन बंद केला आणि ब्लँकेटमध्ये लपून बसले. त्या रात्रीनंतर मला नीट झोप लागेनाशी झाली. प्रत्येक रात्री 2:17ला माझी झोप उघडायची आणि फोन आपोआप व्हायब्रेट व्हायचा. मी इग्नोर करायचा प्रयत्न करायची, पण क्युरिओसिटी मला परत तिकडे खेचायची. एक रात्री मी ठरवलं, आज काय होतं ते पाहायचंच. मी 2:17 पर्यंत जागीच राहिले. घड्याळात 2:17 झाले आणि स्क्रीन स्वतःच ऑन झाला. तोच व्हिडिओ, तोच आवाज, पण यावेळी शॅडो पूर्ण क्लिअर झाला आणि मला जे दिसलं त्यामुळे माझा श्वासच थांबला. तो चेहरा माझ्यासारखाच होता, एक्झॅक्ट माझ्यासारखा. माझेच एक्सप्रेशन्स, माझेच डोळे. मी थरथरत फोनकडे बघत राहिले. तो हलका हसला आणि म्हणाला, "तुला वाटतंय तू मला बघतेस, पण खरं तर मी तुला बघतोय." माझ्या हातातून फोन सुटला. मी मागे सरकले. माझं डोकं फिरायला लागलं. मी पुन्हा फोन उचलला. स्क्रीन ब्लँक झाला होता.
पण फ्रंट ऑफ कॅमेरा आपोआप ऑन झाला आणि स्क्रीनवर माझ्या मागे तोच शॅडो उभा होता. मी हळूहळू मागे वळले, पण तिथे काहीच नव्हतं. मी पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच होता आणि त्या क्षणी मला समजलं, ही फक्त सवय नव्हती, हे काहीतरी वेगळंच होतं. मी जितकी त्या स्क्रीनमध्ये गुंतत गेले, तितकी ती गोष्ट माझ्या आयुष्यात येत गेली. आणि आता ती माझ्यापासून दूर नव्हती. ती माझ्या आत आली होती. त्या रात्रीनंतर मी फोन वापरणं ऑलमोस्ट बंद केलं. पण एक गोष्ट अजूनही बदलली नाही. कधी-कधी रात्री 2:17ला माझा फोन स्वतःच ऑन होतो आणि लॉक स्क्रीनवर एकच मेसेज दिसतो. मी अजूनही इथेच आहे आणि आता मी तो मेसेज डिलीट करत नाही. कारण मला माहिती आहे, काही गोष्टी डिलीट करूनही जात नाहीत. त्या फक्त आपल्या आयुष्याचा भाग बनतात. त्या रात्रीनंतर मी ठरवलं होतं, की आता फोनपासून दूर राहायचं. पण मन इतकं वीक झालं होतं, की रात्री झाली, की हात आपोआप फोनकडे जायचा. दिवसभर मी स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करायची. पण रात्री 2 वाजल्यानंतर सगळं बदलायचं. त्या दिवशी मी ठरवलं, आज काहीही झालं तरी फोन यूज करायचा नाही. फोन बंद करून कपबोर्डमध्ये ठेवला. लाईट्स ऑफ करून झोपायचा प्रयत्न केला. पण नेमकं 2:17लाच माझी झोप उघडली आणि मला एक हलका व्हायब्रेशन जाणवलं. मी डोळे उघडले. रूम पूर्ण अंधारात होती. मी कपबोर्डमधून हलकासा लाईट बाहेर येत होता. माझा श्वास अडकला. मी हळूहळू उठले. पाय जमिनीवर ठेवले आणि कपबोर्डकडे चालायला लागले. जितके मी जवळ जात होते तितका तो लाईट वाढत होता. माझ्या हाताला थरथर सुरू झाली. मी हळूच कपबोर्ड उघडलं आणि हात फोन स्वतःच ऑन झाला होता. स्क्रीनवर तोच व्हिडिओ चालू होता. मी फोन हातात घेतला आणि त्या स्क्रीनकडे बघत राहिले. यावेळी शॅडो नाही, तर स्पष्ट माझ्यासारखीच एक मुलगी स्क्रीनवर उभी होती. ती माझ्याकडे बघत होती आणि हलकं हसत होती. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी फोन दूर करायचा प्रयत्न केला, पण हात जणू फ्रीज झाले होते. ती स्क्रीनमधली मी अचानक बोलली, "तू मला थांबवू शकत नाहीस." माझ्या अंगावर काटा आला आणि मी कसाबसा फोन खाली ठेवला आणि मी मागे सरकले. पण अचानक फोनवरून एक जोरात आवाज आला, "पळू नकोस." मी घाबरून परत स्क्रीनकडे पाहिलं आणि यावेळा कॅमेरा अँगल बदलला होता. जणू फोन आता माझ्या रूममधूनच मला रेकॉर्ड करत होता. मी थरथरत आजूबाजूला पाहिलं, पण काहीच दिसत नव्हतं. स्क्रीनवर मीच दिसत होते, एक्झॅक्ट जसं मी उभी होते तसं. आणि त्या व्हिडिओमध्ये माझ्या मागे हळूहळू तो शॅडो तयार होत होता. माझा श्वास थांबला. मी पटकन मागे वळले, पण पुन्हा काहीच नव्हतं. मी पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं आणि तो शॅडो माझ्या अगदी जवळ आला होता आणि त्या माझ्यासारख्या मुलीने हळू आवाजात सांगितलं, "तो तुझ्यापर्यंत पोहोचला आहे." माझ्या हातून फोन खाली पडला. मी जोरात ओरडणार इतक्यात स्क्रीन स्वतःच ब्लँक झाला. रूममध्ये पुन्हा शांतता पसरली. मी काही सेकंद तशीच उभी राहिले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी कसाबसा फोन उचलला. स्क्रीन नॉर्मल होता. जणू काही झालंच नव्हतं. पण गॅलरीमध्ये एक नवीन व्हिडिओ सेव्ह झाला होता. मी तो उघडला आणि जे पाहिलं त्यामुळे माझा श्वास अडकला. तो व्हिडिओ माझ्या रूमचा होता आणि त्यात मी झोपलेले होते. पण व्हिडिओच्या शेवटी मी अचानक डोळे उघडले आणि थेट कॅमेराकडे बघून हसले. मी घाबरून फोन दूर फेकला, कारण त्यावेळी मी खऱ्या आयुष्यात जागी उभी होते. मग व्हिडिओमध्ये मी कसे झोपलेले? त्या दिवसानंतर मला एक गोष्ट क्लिअर झाली. तो व्हिडिओ फक्त मला बघत नव्हता, तो मला रिप्लेस करायचा प्रयत्न करत होता. हळूहळू मी जितकी त्या स्क्रीनमध्ये गुंतत होते, तितकी ती माझ्या जागी येत होते. आणि आता मला एकच भीती वाटत होती. कधी-कधी असा दिवस येईल जेव्हा स्क्रीनमध्ये अडकून जाईन. बाहेर माझ्यासारखी दिसणारी ती माझं आयुष्य जगेल आणि कोणीच फरक ओळखू शकणार नाही. कारण ती अगदी माझ्याच सारखीच आहे. फक्त ती हसते, तिच्या डोळ्यात काहीच भाव नसतात. त्या दिवसानंतर मी पूर्णपणे बदलले होते.
लोकांशी बोलणं कमी केलं, फोनपासून दूर राहायचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट थांबत नव्हती. रात्री 2:17ला माझी झोप आपोआप उघडायची आणि मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्याकडे बघते. त्या रात्री मी ठरवलं, आज शेवटचं, आज काय होतं ते पाहायचं. मी फोन माझ्यासमोर ठेवला, स्क्रीन स्क्रीन ऑफ. रूममध्ये पूर्ण शांतता. घड्याळात 2:17 झाले आणि स्क्रीनवर स्वतःच ऑन झाला. फ्रंट कॅमेरा ओपन झाला. मी स्वतःकडे बघत होते, पण काही सेकंद स्क्रीनवरचं रिफ्लेक्शन बदलायला लागलं. माझा चेहरा तसाच होता, एक्सप्रेशन्स वेगळं. मी सिरियस होते, पण स्क्रीनमध्ये ती हसत होती. माझ्या अंगावर काटा आला. मी हलण्याचा प्रयत्न केला, पण शरीर जणू फ्रीज झालं होतं. आणि तिने हळू आवाजात सांगितलं, आता वेळ आली आहे. माझा श्वास अडकला. स्क्रीनवरती हळूहळू कॅमेरा जवळ आली आणि अचानक स्क्रीन पूर्ण व्हाईट झाला. माझे डोळे बंद झाले. काही सेकंद सगळं ब्लँक. आणि जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले, मी माझ्या रूममध्ये नव्हते. मी स्क्रीनच्या आत होते आणि बाहेर माझ्या जागी ती उभी होती. ती माझ्यासारखीच दिसत होती, माझ्यासारखंच चालत होती आणि हळूहळू फोन उचलून स्वतःकडे बघत होती. ती हसली आणि कॅमेऱ्याकडे पाहून म्हणाली, आता मी आहे. त्या क्षणी मला समजलं, मी हरले आहे आणि आता जो कोणी हा व्हिडिओ बघेल तो पुढचा असणार.